नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 40. प्रश्नकर्ता. आपण नेहमी म्हणता मी आहे किंवा आपल्या असणेपणावर लक्ष केंद्रित करा. आपण नेहमी म्हणता मी आहे किंवा आपल्या असणेपणावर लक्ष केंद्रित करा, पण याची परिणिती स्वरूप ज्ञानात कशी काय होईल? मी आहे ह्या चिंतनाचा माझ्यावर परिणाम कसा होतो, यात काही कार्यकारण भाव आहे काय? या प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, निरीक्षणाची वस्तुस्थिती ही निरीक्षक आणि निरीक्षण केली जाणारी वस्तू या दोघातही बदल घडवून आणीत असते. हे अतिशय महत्वाचं आहे. निरीक्षणाची वस्तुस्थिती ही निरीक्षक आणि निरीक्षण केली जाणारी वस्तू या दोघातही बदल घडवून आणीत असते. पण निरीक्षण करण्याच्या आड येतो तो फक्त आपलाच दुबळेपणा, आपलाच सूक्ष्मपणा आणि सूक्ष्माला डावलून स्थूलावरच लक्ष केंद्रित करण्याची आपली प्रवृत्ती. जेव्हा तुम्ही मी आहे किंवा शुद्ध असण्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला तुमचाच लहरीपणा हा लक्षात येतो. जाणीव हा सदैव कार्यरत असलेला सतपक्षपाती असणारा सद्गुण आहे. म्हणजे शुद्ध जाणीव हा सदैव कार्यरत असलेला सतपक्षपाती असणारा सद्गुण आहे. त्याला मंदपणा किंवा टप्प्याटप्प्याने हळूहळू असा प्रवास चालत नाही. तो निश्चयाने त्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला बदलवतो. म्हणजे तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिले तर तो निश्चितपणे तुम्हाला बदलवतो. हा बदल एकदम नेत्रदीपक असण्याची जरुरी नाही. कदाचित तो तसा वाटणार पण नाही. तरीही त्यामुळे अंधारापासून प्रकाशाकडे, अवधानापासून साक्षीत्वाकडे नेणारा खोल आणि मूलभूत बदल घडविणाराच असतो. प्रश्नकर्ता. मी आहे असा मंत्र जप का करावा? त्याऐवजी मी टेबल आहे असा मंत्र जप का करू नये? त्यावर तर जर मन एकाग्र केले तर एकाग्रता हा हेतू तर साध्य होणारच की नाही? यावर महाराज म्हणाले, मन एकाग्र वगैरे होईल, पण ते तुम्हाला टेबलाच्या कल्पनेपलीकडे नेणार नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला टेबलात गोडी नाही. तुम्हाला तुमच्या असणेपणात गोडी आहे. कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. फक्त आता इतकेच की आपलेच शुद्ध स्वरूप स्वतःलाच म्हणजे आपल्यालाच जाणायचे आहे. आणि याकरता आपल्या जवळचा एकमात्र सुगावा किंवा दुवा म्हणजे आपण असल्याची जाणीव हीच सर्वात खात्रीलायक आणि पुराव्याविना सिद्ध असलेली असते. यावरच लक्ष ठेवा. तिच्याशीच खेळा, तिचे चिंतन करा, तिच्यातच खोलवर जा. अज्ञानाचे कवच फुटेपर्यंत व सद्वस्तूच्या राज्यात प्रवेश मिळेपर्यंत त्यावरच लक्ष ठेवण्याचा सतत अभ्यास चालू ठेवा. प्रश्नकर्ता. मी आहे या जाणीवेवर लक्ष असणे व कवच फुटणे या दोघांमध्ये काही दुवा आहे काय? या दोघांचा काही संबंध आहे काय? यावर महाराज म्हणाले,
स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा जी नेहमी आतूनच येते. स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा जी नेहमी आतूनच येते, तोच एकमेव दुआ आहे. तोच एकमेव दुआ आहे. कारण तुमची वेळ आल्याशिवाय तुम्हाला आत्मशोधाची मनापासून कळकळीने सुरुवात पण करता येत नाही. कारण तुमची वेळ आल्याशिवाय तुम्हाला आत्मशोधाची मनापासून म्हणजे कळकळीने सुरुवात पण करता येत नाही. म्हणजे तशी तुम्हाला इच्छाच होणार नाही आणि साहजिकच त्यामुळे तुम्हाला आवश्यक ती शक्ती पण लाभणार नाही. प्रश्नकर्ता: मग याबाबत गुरुकृपा काही करू शकते काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, आत्मशोधाची कळकळच जशी आई मुलाला शाळेत शिक्षकाकडे नेते तशी असते. आत्मशोधाची कळकळ जणू आई मुलाला शाळेत शिक्षकाकडे घेऊन जाते तशा प्रकारची असते. अंतर्यामीचा सद्गुरूच तुम्हाला बाह्य गुरु मिळवून देतो. अंतर्यामीचा सद्गुरूच तुम्हाला बाह्य गुरु मिळवून देतो. तो जणू तुमच्याच सत्स्वरूपाचा शुभ संदेश देणाराच दूत असतो. तो जणू तुमच्याच सत्स्वरूपाचा शुभ संदेश देणारा दूत असतो. प्रश्नकर्ता: मला असा गुरु कुठे मिळेल? यावर महाराज म्हणाले, गुरु सापडण्यात काहीच अडचण नाही. गुरु सापडण्यात काहीच अडचण नाही. कारण गुरु तुमच्या सदैव मागेच असतो. गुरु नेहमी तयारच असतो. फक्त तुम्हीच तयार नसता. आणि तुम्ही जर तयार नसाल तर गुरु भेटूनही तुम्ही त्या गुरुकडे दुर्लक्ष कराल व आपल्या हट्टामुळे आपल्याला आलेली सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. माझेच उदाहरण घ्या. माझ्यात कुठल्याही तऱ्हेचा होतकरूपणा नव्हता. पण माझ्या गुरुंनी जे सांगितले ते मी मनापासून त्यावर विश्वास ठेवून केले इतकेच. प्रश्नकर्ता: पण खरोखरच गुरुची परीक्षा वगैरे नको का करायला? आपण गुरु पारखून घ्यावा असे म्हणता ना. यावर महाराज म्हणाले, जरूर परीक्षा घ्या. पण तुम्हाला काय आढळणार? तुमच्या स्वतःच्या पातळीनुसारच तुम्ही ती परीक्षा घ्याल आणि त्यानुसारच तो तुम्हाला दिसेल. प्रश्नकर्ता: पण तो सद्वर्तनी आहे का? तो सुसंगत आहे का? म्हणजे त्याची शिकवण आणि वर्तन यात विरोध तर नाही ना? वगैरे वगैरे मी लक्षपूर्वक पाहिल. यावर महाराज म्हणाले, कदाचित त्यात तुम्हाला भरपूर विसंवादपणा पण आढळेल. मग काय कराल? त्यामुळे काय सिद्ध होणार? त्यांचे हेतू तुम्हाला कसे काय कळणार? प्रश्नकर्ता: माझी किमान अपेक्षा एवढीच आहे की तो आत्मसंयमी असावा. त्याने सदाचरणाने जीवन जगावे. यावर महाराज म्हणतात, पण असे सद्वर्तनी तुम्हाला तर बळेच आढळतील. त्यांचा तुम्हाला थेट उपयोग होणार नाही. पण जर तुम्हाला अधिक शांतीचा व आनंदाचा अनुभव त्यांच्या संगतीत येत असेल तर समजा तुम्हाला योग्य गुरु भेटला, योग्य माणूस भेटला. चूक कधीच गुरुची नसते. चूक कधीच गुरुची नसते. शिष्याचा सुस्तपणा आणि शिष्याची उदासीनता हेच खरे दोषास्पद आहेत. प्रश्नकर्ता: मग अशा शिष्यांना गुरु हाकलून लावतो की काय? प्रश्नकर्ता: मग अशा शिष्यांना गुरु हाकलून लावतो काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, अहो तसे त्याने केले असते तर तो गुरुच गुरु ठरणार नाही. गुरु थांबतो, वाट पाहतो की शिष्य कधी योग्य मनस्थितीत येईल याची. यावर प्रश्नकर्ता म्हणाला, महाराज पण गुरु इतका त्रास का घेतात आपल्या शिष्याप्रती? यावर महाराज म्हणाले, गुरु पाहतो की लोक केवळ आपल्या खोट्या स्वप्नातच खरोखरचे दुःख भोगीत आहेत. हे अतिशय महत्वाचे आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरु पाहतो की लोक केवळ आपल्या खोट्या स्वप्नातच खरोखरचे दुःख भोगीत आहे. त्यांनी जागे व्हावे असे त्याला मनापासून वाटते. गुरुच्या चिकाटीला मर्यादा नसतात.
यावर प्रश्न करता, एक गोष्ट मला कळत नाही. आपण म्हणता अंतरात्मा हा सुज्ञ, शिव, सुंदर व सर्वतोपरी परिपूर्ण आहे आणि व्यक्ती म्हणजे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसलेले असे केवळ एक प्रतिबिंब आहे. जर व्यक्ती इतकी महत्वाची नसेल तर त्या बाबतीत तिच्या कल्याणाची गुरुला आणि त्या स्वतःला पण एवढी चिंता कशाला? छायेची एवढी काळजी कुणी करते का? छायेची एवढी काळजी कुणी कशाला घ्यावी? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अंतरात्मा व व्यक्ती यात द्वैत नाही. अंतरात्मा व व्यक्ती यात द्वैत नाही. ते द्वैत तुम्ही आणले आहे. ते द्वैत तुम्ही आणले आहे, मूळचे नाही. तुम्ही अस्वस्थ, कच्चे, सूक्ष्मदृष्टीरहित असे असल्यामुळे स्वतःला देह, मन, बुद्धी वगैरे समजता. म्हणूनच तुम्ही स्व समजू शकत नाही. त्याकरता विपरीत समजूत जायला होई. देहाचे म्हणजे देह मन बुद्धीचे अंतिम मूल्य कळाले पाहिजे. ते म्हणजे त्याच्या योगाने संपूर्ण सृष्टीरूप असलेल्या विश्वदेहाचा शोध घेणे हे होय. जेव्हा तुम्ही स्वतःला अशा प्रकारे जाणता तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्ही तुमच्याविषयी तुम्हीच केलेल्या संकुचित कल्पनेपेक्षा कितीतरी विशेष आहात. ते प्रश्नकर्ता, पण अशा आत्मशोधाला काही अंत आहे की नाही? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, याला आरंभ नाही, त्यामुळे अंत पण नाही. कारण तुम्ही जेथे आहात तेथेच आहात. माझ्या गुरुच्या कृपाने मला हे कळले. त्यामुळे ज्याचा निर्देश करता येईल, ज्याचा प्रारंभ अंत असेल असे काही नाही. हे किंवा ते असे मला काहीच चिटकलेले नाही. हे मला पूर्णपणे कळालेले आहे. प्रश्नकर्ता, मग अशा प्रकारच्या अनंताच्या शोधाला काही अर्थ आहे की नाही? यावर महाराज म्हणाले, क्षुद्र गोष्टीपासून मुक्त होणे म्हणजे उच्च गोष्टीचा आपोआप लाभ होणे होय. प्रश्नकर्ता, क्षुद्र कोणते व उच्च कोणते? यावर महाराज म्हणाले, ते जाणीवेच्या दृष्टीने पहावे लागेल. परिपूर्णता ही सर्व मानवी जीवाची जहागिरी आहे, नियती आहे. एकदा का तुम्हाला हे पटले की मुक्ती आटोक्यात आलीच असे समजा, मग तुम्ही आडमार्गाला कधीही जाणार नाही. आणि तुमच्या लक्षात येईल की स्वगृही परत आलो असेही तुम्ही म्हणू शकत नाही, कारण तुम्ही स्वगृहीच आहात. नमस्कार.